आज या कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, मी आत्ता बोलेल आणि माझ्यानंतर लगेचच सुप्रियाताई बोलणार आहे। खरं तर बंधन या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्वांनी मिळून 30,000 माझ्या बहिणी येतील असं नियोजन आम्ही केलं होतं। पण मी इथं पोहोचल्यानंतर पोलिसांनी माझ्या कानात सांगितलं, दादा या ठिकाणी आता 55,000 बहिणी तुमच्या इथं आलेल्या आहेत। खरं तर हा मंडप जास्तीत जास्त 30,000 लोकांसाठी बनवलेला आहे आणि एवढ्या प्रेमाने तुम्ही सर्वजण इथे आलात आणि अनेक लोकांना थोडीशी गैरसोय त्या ठिकाणी सहन करावी लागते। मी मनापासून आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथे आलात, थोडासा त्रास झाला, मी आपली दिलगिरी व्यक्त करतो। आपण मला आज थोडीशी गैरसोय झाली यासाठी माफ कराल का नाही करणार? करता का नाही करणार? सुप्रियाताई आहेत, माझी आई आहे, माझी पत्नी आहे, माझी बहीण आहे, आमचे सर्व पदाधिकारी ज्यांच्या खऱ्या अर्थाने मला जो पाठिंबा असतो त्याच्यामुळेच ही कामं आपल्या मतदारसंघामध्ये मला करता येतात। आणि इथं हजारोच्या संख्येने माझ्या सर्व माता भगिनी या कार्यक्रमासाठी आलेत। मीडिया आहे, रोहित राऊत असतील, जुईताई असतील, ज्यांनी मगाशी आपल्या सर्वांना चांगल्या गाण्याच्या माध्यमातून थोडा वेळ का होईना मनोरंजन केलं। खरं तर मला काय बोलायचं आणि कसं बोलायचं हे आज सुचत नाही। मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात मला बोलायला कधी भीती वाटत नाही। हजारो लोक आली, कितीही मोठी सभा असेल, तिथं मला बोलायला दडपण कधी येत नाही। ईडी असू नाही तर कुठलीही कारवाई झाली, हा तुमच्या सर्वांचा भाव दिल्ली समोर कधीही झुकत नाही। आणि आज तुमच्या सगळ्यांचं एवढं भरभरून प्रेम मिळाल्यानंतर मला शब्द सुद्धा आज सुचत नाहीत। हे जे बंधन तुम्ही मला बांधलेलं आहे, या बंधनाची ताकद खूप मोठी आहे। खरं तर तुमच्यातल्या अनेक बहिणींना मला राखी बांधायची होती, पण एवढी मोठी संख्या असल्यामुळे सगळ्यांनाच मला राखी बांधता आली नाही। पण तुम्ही इथं आलात, मला जो आशीर्वाद दिलात, तो आशीर्वाद माझ्यासाठी खूप काय आहे। आणि हे जे बंधन आहे, तुम्ही जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे, जे प्रेम आजपर्यंत तुम्ही दाखवलेलं आहे, आजच्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने येऊन जो पाठिंबा आणि प्रेम तुम्ही सर्वांनी दिलेलं आहे, मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो, काही झालं तरी मी कधीही तुमची साथ सोडणार नाही। माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जे काय प्रामाणिकपणे मला करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करणार आहे। खरं तर 2019ला मी आपल्या भागामध्ये आलो होतो, त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांबरोबर, सुप्रियाताईंबरोबर लोकसभेच्या प्रचारामध्ये आम्ही ठिकठिकाणी फिरत होतो। इथं सुद्धा लोकसभेचं इलेक्शन लागलं होतं आणि मग इथं फिरत असताना
तुमच्यातल्या काही माता भगिनींनी मला सांगितलं, दादा सरकारकडनं चांगल्या क्वालिटीचं पाणी टँकरच्या माध्यमातून दिलं जात नाही, आम्हाला पाणी पुरत नाही, आमच्या जनावरांना पाणी पुरत नाही, तुम्हाला या बाबतीत काय करता येईल थोडासा प्रयत्न तुम्ही करावा. लगेच दुसऱ्या दिवशी 2019ला या मतदारसंघामध्ये 300 पेक्षा जास्त पिण्याचे टँकर त्या ठिकाणी आपण सुरू केले. इथं सुरू केले, इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा सुरू केले. का? पाण्याची अडचण कोणाला तिथं येऊ नये. त्यानंतर सुद्धा प्रत्येक वर्षी जेव्हा केव्हा पाण्याचा तुटवडा झाला तिथं आपण टँकर दिलेले आहेत. काही लोक फक्त इलेक्शन आलं की कार्यक्रम घेतात, टँकर देतात, आणि इलेक्शन झालं त्याच दिवशी रात्री टँकर बंद करून ठेवतात. पण तुम्ही जे इलेक्शन मध्ये मला प्रेम दिलं, दरवर्षी एखाद्या वाड्या वस्तीवर जर टँकरची मागणी आली, एखाद्या माझ्या बहिणीने साधा मला फोन केला, दादा मला प्यायला पाणी नाही आमच्या वस्तीवर, लगेच दुसऱ्या दिवशी तिथं आपण टँकर पाठवलेला. गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला पिण्याच्या पाण्याची अडचण आलेली आहे तेव्हा तिथं आपण टँकर दिलेला आहे. पण अध्यात्मामध्ये म्हणतात ना, भेदभाव केला जात नाही. तुम्ही वारीला जेव्हा जाता तेव्हा कोण पुरुष, कोण महिला, कोण श्रीमंत, कोण गरीब, कुठली जात, कुठला धर्म न बघता फक्त माणुसकी आणि विठोबारायाचं दर्शन आणि त्यांची आस्था याच्यासाठी आपण तिथं वारीत चालत असतो. ही अध्यात्माची ताकद आहे आणि ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि तोच पगडा आमच्या कुटुंबावर असल्यामुळे पाणी देत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण कधी केला नाही. आता सुद्धा दुष्काळामध्ये आपण जेव्हा पाणी दिलं, माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं, दादा त्या वस्तीवर जे मतदार आहेत त्या मतदारांनी आपल्याला मतदान केलेलं नाही, त्यांना पाणी द्यायला नको, काही केलं तरी ते मतदान करत नाही. मी त्यांना सांगितलं, ठीक आहे, पुरुष कार्यकर्ते कदाचित माझ्या विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असतील, पण तिथं असणारी माझी जी ताई आहे तिने काय चुकीचं केलंय, तिची जी लहान मुलं आहेत त्यांनी काय चुकीचं केलंय. मतदान मिळालं असलं काय नसलं काय, पण माणुसकीच्या नात्याने कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक वस्तीवर पाणी द्यायचं म्हणजे द्यायचंच. आणि मग अशा पद्धतीने तिथं आपण दिलं. जनावरांना सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे. मला फार मोठ्या एका नेत्याने जो दुसऱ्या पक्षातला त्यांनी सांगितलं, रोहित दरवर्षी कशाला देतो, इलेक्शनच्या तोंडावर पाणी दे. मी म्हणलं, माझ्या इलेक्शन मध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये मतासाठी 1 रुपया वाटला नाही, दारू वाटली नाही, म्हणून तिथं असणाऱ्या माता भगिनींनी मला तिथं निवडून दिलेलं आहे, या कार्यकर्त्याने निवडून दिलेलं आहे. त्यामुळे या छोट्याशा खांद्यावर जबाबदारी मोठी आहे. मग कुठल्याही प्रकारचा भेदभाव तिथं न करता आपण तिथं काम हे केलेलं आहे. शेवटपर्यंत ऐकू येतंय का? मागे आमच्या माता भगिनी ज्या उभ्या आहेत त्यांना ऐकू येतंय का? ऐकू येतंय का? करोनाचा काळ तुम्हाला किती आठवतोय मला माहित नाही. करोनाच्या काळामध्ये अख्खा महाराष्ट्र, अख्खा देश हा अडचणीत आला होता. आपल्या कर्जत आणि जामखेडमध्ये आपण 28,000 लोकांना सेवा देऊ शकलो. 28,000, कदाचित महाराष्ट्रामध्ये हा आकडा सगळ्यात मोठा आहे. तिथं जेवणाची व्यवस्था असेल, औषधाची व्यवस्था असेल, ऑक्सिजन हे तिथं आपण दिलं. एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जशी सेवा दिली जाते तशी सेवा त्यावेळेस आपण दिली होती. आता याच्यामध्ये काही लोकांनी मला सांगितलं, एवढं करायचं काही कारण नाही. मी म्हणालो, याच्यामध्ये मला राजकारण करायचं नाही. माझ्या प्रत्येक मतदारसंघामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे मी आरोग्याच्या व्यवस्थेवर चांगलं काम हे करणार म्हणजे करणार. करोनाच्या काळामध्ये टेम्पररी असे मोठे मोठे मंडप टाकले, करोना सेंटर आपण बनवलं.
आणि मग डोक्यात विचार आला, नंतर एखादी अशी घटना घडली तर मतदारसंघामध्ये काय होणार, म्हणून महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण कर्जत आणि जामखेडमध्ये 3 उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले आणि त्याच्यासाठी 150 कोटी रुपये निधी हा दिलेला आहे. त्याची कामं सुद्धा सुरू झालेली आहेत. ही गरिबाची हॉस्पिटल आहेत, पैसा घेतला जाणार नाही. तुम्ही सोनोग्राफीसाठी जावा, तुम्ही कुठल्याही सेवेसाठी जावा, तुमच्याकडे 1 रुपया घेतला जाणार नाही, कारण ते हॉस्पिटल हे तुमच्या सर्वांसाठी आहेत. आपण आता मतदारसंघामध्ये 8 स्वतःच्या ॲम्ब्युलन्स तिथं सुरू केलेल्या आहेत. दिवसाला 1500 पेक्षा जास्त लोकांना त्याची मदत आणि सेवा मिळते. गावामध्ये गेल्यानंतर तिथे असणारे वडीलधारी कधी शहरात जात नाही हॉस्पिटलला. मजुरी करणाऱ्या आमच्या माता भगिनी कधी शहरात जात नाही. आरोग्य सेवा घ्यायला वेळच नसतो. दिवसा जर शहरात गेलं तर दिवसा आपल्याला जो पैसा मिळतो, आपली मजुरी मिळते, ती बुडेल म्हणून जात नाही. म्हणून प्रत्येक गावामध्ये आपण आपली ॲम्ब्युलन्स पाठवतो आणि आतापर्यंत 1.5 लाखपेक्षा जास्त लोकांना त्याची सेवा झाली. 6,000 पेक्षा जास्त लोकांना डोळ्याची ऑपरेशन आणि हृदयाची ऑपरेशन झाली. त्याच्यामध्ये आतापर्यंत 20 कोटी रुपये हे सर्वसामान्य लोकांचे त्याच्यामध्ये वाचलेले आहेत. आणि हेच काम येत्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात तिथं करायचंय. काल परवा माझ्या एका कार्यकर्त्याने एका मातेला फोन केला. प्रेम कसं असतं बघा. फोन केला केला ती माझी बहीण रडायला लागली. माझा कार्यकर्ता म्हणला, ओ ताई तुम्ही का रडताय? त्या बहिणीने सांगितलं, 3 दिवसापूर्वी माझा पती वारला, माझी 2 मुलं आहेत. अशा तुमचा फोन आला, मी थोडीशी भावनिक झाले. कार्यकर्ता म्हणला, ठीक आहे मी थोड्या वेळी आपल्याशी बोलते, तुम्हाला काही अडचण असेल तर आपण ती सोडू. ती माझी बहीण म्हणाली, नाही नाही मला आत्ताच बोलायचंय. तिचे जे शब्द होते ते जेव्हा माझ्या कानावर पडले तेव्हा मी इतका भावनिक झालो, मला अनावर झालं. ती माझी बहीण म्हणाली, माझ्या पतीची साथ एका आजारामुळे त्या ठिकाणी सुटली असली तरी माझा रोहित दादा माझ्या बरोबर आहे. माझ्या कुटुंबावर जी कुठली अडचण असेल तो ती सोडवेल. ही एक मोठी जबाबदारी असते. पावसाची अडचण, पाऊस थोडा जास्त वाढलाय, थोडी गैरसोय झालेली आहे. सगळं काय करू शकतो पण पावसाला थांब म्हणू शकत नाही. त्यामुळे काही प्रमाणात तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा. फक्त घाई गडबड करू नका विनंती. महिलांची संख्या मोठी आहे. हॅलो आदरणीय दादा, ज्या महिला आहेत तुमच्या शेजारी महिला आल्यात, थोडे उभा राहा तुम्ही, म्हणजे थोडं सहकार्य करा. हे बघा, माझ्यानंतर सुप्रिया ताईचं भाषण आहे आणि ताईचं भाषण उचतर मी सुद्धा बसणार नाही. मी विनंती करू का आपण थोडं उभा राहिलात तर काही महिना थोड्याशा ऍडजस्ट होऊ शकतात. थोडस उभं राहा. आणि शेवटचं भाषण उचतर मी उभा नाही राहणार. थोडस उभं राहा, म्हणजे थोड्या बाहेरच्या महिला आत येतील. बाहेरच्या महिलांना फक्त आत जागा द्या. थोडस उभा राहा जागेवरती आणि थोडं सरकून घ्या. उभा राहिल्यानंतर जास्त जी महिला पावसात भिजतायत त्यांना पण इथं आपल्याला निवारा देता येईल. साऊंडला कोणी धक्का लावू नका. साऊंड आहेत, धक्का लावू नका साऊंडला कोणीही. महिलांना विनंती करतो, आपण कृपया पुढे येऊ नका, जागेवर उठून उभा राहा. पुढे कुणी येऊ नका, थोडस जागेवर उठून उभा राहा. मी थोड्याशा घोषणा देतो, त्याला फक्त प्रतिसाद द्या. छत्रपती शिवाजी महाराज के जय. एकदा हात वर करून घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांती ज्योती सावित्रीमाई फुलेंचा विजय असो. 5 मिनिटात माझं भाषण संपवतो. आपण प्रार्थना करूया, पावसाची तीव्रता थोडीशी कमी होईल. शिक्षणाबाबतीत सुद्धा कुठलाही भेदभाव आपण केला नाही. सायकल मुलांना त्याचा फायदा व्हावा, शिक्षणासाठी फायदा व्हावा, यासाठी 14,000 सायकली आपण वाटल्या. त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव आपण केला नाही.
ज्या गावामध्ये एक मुलीने त्या सायकलला हात लावला आणि ती रडायला लागली. मी म्हटलं काय झालं, सायकल चुकीची आली का काय? ती मुलगी माझी बहीण म्हणाली, 2 महिन्यापूर्वी माझ्या वडिलांनी सांगितलं होतं मी भाजपचं काम करतो, रोहित पवार माझ्या मुलीला सायकल देणार नाही कारण का मी विरोधी पक्षात आहे. माझ्या वडिलांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलं तुझ्या वाढदिवसाला मी सायकल देईल, तू काळजी करू नको. रोहित पवारनी सायकल नाही दिली तरी चालेल. त्या मुलीने सायकलला हात लावल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं. मोठ्या प्रमाणात आपण कामं केलेली आहेत. आज इथं हा कार्यक्रम घेण्याचं मूळ कारण म्हणजे याच गावामध्ये तुमच्या पुढच्या पिढीला काम देण्यासाठी आपल्या हक्काची MIDC इथं होणार म्हणजे होणार. आणि म्हणून या भूमीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये हा कार्यक्रम आपण घेतला. काही राजकीय द्वेषापोटी माझे विरोधक तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य ज्याच्यामध्ये आहे तीच गोष्ट थांबवत आहेत. त्यांना कळत नाही. घरातला एखाद्या व्यक्तीचं पुण्याच्या ठिकाणी कामाला जातो आपल्या आई वडिलांना सोडून, तर आई वडिलांच्या मनावर काय तिथं अडचण येत असते त्या माणसाला माहित नाही. म्हणून आपली MIDC थांबवली. मी त्यांना एवढंच सांगतो, मी माझ्या बहिणींना शब्द दिलाय की त्यांच्या भावांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवांना चांगलं असं हाताला काम मिळावं यासाठी या कर्जत जामखेडमध्ये मोठी MIDC याच ठिकाणी होणार म्हणजे होणार. तुम्ही किती काय करा. तसं या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार पुढच्या 3 महिन्यानंतर येणार आहे आणि तेव्हा या मतदारसंघामध्ये MIDC ही आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही होणार म्हणजे होणार. या ठिकाणी आपल्या सर्वांना शब्द देतो. काय राजकारण करायचं ते करा. मगाशी शपथ घेतली. मगाशी ज्या महाराष्ट्रामध्ये मुलींवर, महिलांवर अत्याचार चालले त्याच्या विरोधात आपण सर्वजण एक निष्ठेने, एक विचाराने एकत्रित आलो. काल परवा कर्जत आणि जामखेडमध्ये बंद आपण पुकारला. त्याच्यामध्ये स्वइच्छेने बंद होता आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. पण या कर्जत जामखेडमध्ये अशी कुठलीही प्रकारची घटना गेल्या 5 वर्षामध्ये घडली नाही. आणि जर चुकून सुद्धा माझ्या बहिणींवर जर कुणी चुकीचा डोळा टाकला तर त्या व्यक्तीला सांगतो हा भाऊ तुला सोडणार नाही. त्यामुळे ते धाडस या कर्जत जामखेडमध्ये करायचं नाही. त्याच्यासाठीच कर्जत जामखेडमध्ये 2 अतिरिक्त पोलीस स्टेशन आपण मंजूर करून आणले. जामखेडमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र आणलं. पूर्वी बाकीच्या जिल्ह्यावर आपल्याला अवलंबून राहायला लागायचं, पण जामखेडमध्ये 6000 पोलीस अधिकारी राहणार आहेत. आणि मग कर्जत जामखेडमध्ये कुठल्याही माझ्या माता भगिनींवर कुणी चुकीच्या पद्धतीने बघणार नाही. आणि अख्ख्या 3 जिल्ह्याला मदत हे जामखेडची भूमी त्या ठिकाणी देणार आहे. याचा अभिमान माझ्यासारख्या व्यक्तीवर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी महत्वाच्या आहेत. दारूबंदी या मतदारसंघामध्ये काही गावांमध्ये मी करू शकलो, पण काही गावांमध्ये मी कमी पडलो. मी तुम्हा सर्वांना आज इथं शब्द देतो, जसं इलेक्शनमध्ये दारूला कधी आम्ही हात लावत नाही, कोणा दारू तिथं देत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये काही गावांमध्ये दारूबंदी केली, पण पुढच्या काही महिन्यांमध्ये आणि वर्षामध्ये या कर्जत जामखेडमध्ये अवैध दारू मिळणार नाही याची दक्षता 100% ती मी घेणार असा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो. पूर्वी असे कार्यक्रम महिलांसाठी घेतले जात होते का हो? अहो तो कुठला, माझी आई आणि माझी पत्नी आणि माझी बहीण मला त्या कार्यक्रमाला येऊन देत नाही. कुठला तो कार्यक्रम? खेळ पैठणीचा. हा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये होत होता का कधी? अरे पण माझ्या माता भगिनींना सुद्धा जुने दिवस जे लहानपणीचे दिवस असतात जेव्हा मन मोकळा आपण तिथं एन्जॉय करायचो, अशा वातावरणाला महिलांचे अनेक कार्यक्रम कर्जत जामखेडमध्ये आपण घेतले. त्याच्यामध्ये खेळ पैठणीचा असेल, दहीहंडी असेल, मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम असतील. आणि तुम्ही जर बघितलं असेल खोलात जाऊन, या कर्जत जामखेडे माता भगिनी कधी बाहेर निघत नव्हती, पण या आपल्या काळामध्ये हा कार्यकर्ता, या भावाला तुम्ही आमदार केल्यानंतर या कर्जत जामखेडच्या माता भगिनी या घराच्या बाहेर तिथं जे काही व्यक्तिगत त्यांचं काम असेल न घाबरता या मतदारसंघामध्ये फिरायला लागल्या आणि आपल्या सर्वांच्या हक्काचे कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला घेता आले.
ही जबाबदारी होती, ती जबाबदारी त्या ठिकाणी आपण पार पाडली. माझी आई बचत गटाच्या बाबतीत काम करते. पहिली साधी मोटरसायकल घ्यायची असेल तर बँक उभी करत नसायची, लोन मिळत नसायचं. पण आता तिथं मोटरसायकललाही लोन मिळतं, घरालाही लोन मिळतं. आणि आमच्या माता भगिनीला 1 रुपया बँकेकडनं मिळत नव्हता. आपण पुढाकार घेऊन करोनाचा काळ 2 वर्षाचा सोडला तर 3 वर्षामध्ये आपण 30 कोटी रुपये हे त्या ठिकाणी 25,000 महिलांना बचत गटाच्या माध्यमातून दिले. 2 वर्ष करोनामध्ये गेले. त्यामुळे ज्या बाकीच्या राहिलेल्या महिला असतील, तुम्ही अजिबात काळजी तिथं करू नका. आपण प्रत्येक गावामध्ये बंधन समिती चालू करतोय. जो लाभ आपण अनेक महिलांना देऊ शकलो पण काही महिलांपर्यंत आपल्याला पोहोचवता आला नाही, ती बंधन समिती ज्या गावामध्ये असेल ते तुम्ही सर्वजण त्या नियोजनामध्ये असाल. त्या सगळे अधिकार तुम्हाला असतील आणि तुम्ही ठरवायचं की महिलांचं धोरण त्या त्या गावामध्ये काय करायचं. तुम्ही सरकार बनायचं आणि आम्ही ते ऐकायचं. असं नियोजन येत्या काळामध्ये तिथं आपण करणार आहोत. त्यामुळे ती बंधन समिती जी प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये आपण करणार आहोत. आतापर्यंत बरंच काय काम केलं, पण येत्या काळामध्ये त्या बंधन समितीच्या माध्यमातून महिलांना अजून अधिकार देण्यासाठी तुम्ही मला मदत करणार का? एकदा हात वर करून सांगा की हो, माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या गावामध्ये, माझ्या वाड्या वस्त्यांवर असणाऱ्या आमच्या माता भगिनी, आमच्या मुली, आमची मुलं, त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सुद्धा तिथं असणारे प्रशासन, तिथे असणारे अधिकार हे हातात घेणार आहोत. आणि ते तुम्ही घेतलं तर नक्कीच मला असं वाटतं की अजून मोठं परिवर्तन येत्या काळामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. आता जाता जाता फक्त आपल्या सर्वांना एकच सांगतो की मी अनेक लोकांना अंगावर घेतलंय, मोठमोठ्या नेत्यांना अंगावर घेतलंय. पण कशासाठी? या महाराष्ट्रामध्ये माझी बहीण ही सुरक्षित असावी, यामुळे या सरकारच्या विरोधात मी असेल, सुप्रियाताई असतील, पवार साहेब असतील, यांनी तिथं आवाज उठवलेला आहे. सोयाबीन असू द्या, मका असू द्या, दूध असू द्या, तूर असू द्या, उडीद असू द्या, खताच्या किमतीवर असेल, शिक्षणावर असेल, लहान मुलांना अजून सुद्धा युनिफॉर्म त्यांच्या शाळेमध्ये गणवेश मिळाले नाहीत, त्याच्या विरोधात हा कार्यकर्ता, हा तुम्ही निवडून दिलेला आमदार अधिवेशनात बोलला, टीव्हीवर बोलला, भल्या भल्या लोकांना अंगावर घेतलं. आणि मग या सगळ्या नेत्यांचं लक्ष कोणावर आहे? तर या कार्यकर्त्यांवर, या तुमच्या भावावर आहे. त्यांना असं वाटतं सत्ता त्यांच्याकडे असेल, पैसा त्यांच्याकडे असेल तर ते मला पराजय करू शकतात. मी तुम्हाला विचारतो, स्वाभिमानी जनता आपल्या बरोबर असेल आणि माझ्या एवढ्या ताकदवान बहिणी जर माझ्या बरोबर असतील, किती पैसा लावला, किती ताकद लावली, तरी तुम्ही माझ्या पाठीशी राहणार का? मग तुम्ही जर माझ्या पाठीशी असेल तर दिल्लीवाले सुद्धा आले तरी हा कार्यकर्ता तिथं घाबरणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या हितासाठी त्यांच्या अंगावर सुद्धा जायला हा कार्यकर्ता तयार आहे. अहो, आमचं कुटुंब फोडलं, आमची पार्टी फोडली. मी तुम्हाला विचारतो की तुमचं कुटुंब जर बाहेरच्या व्यक्तीला फोडलं असतं, तुम्ही शांत बसला असता का? तुमच्या वडीलधाराला जर कुणी सोडून गेलं असतं तर सोडून जाणाऱ्याबरोबर तुम्ही गेला असता का वडीलधाऱ्याबरोबर राहिला असता? कोणाबरोबर राहिला असता? मग माझे पवार साहेब असतील, माझे आजोबा, ते आज आपल्या या महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी लढत असतील, तर मी साहेबांबरोबर राहिलो, ही माझी चूक आहे का? मागच्यांना विचारतो, पवार साहेबांबरोबर राहिलो, स्वाभिमानाबरोबर, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर राहिलो, ही माझी चूक आहे का? मग ही चूक जर मी केली नसेल, मी विचाराबरोबर, लोकांबरोबर आणि महाराष्ट्र धर्माबरोबर तिथं राहिलो असेल तर किती काय तुम्ही करा, पण माझे ही लोक माझ्या बरोबर असतील तर तुम्ही काही केलं तरी मी कोणालाही तिथं घाबरत नाही, कारण का माझी जनता माझ्या बरोबर तिथं आहे. अहो, येत्या काळामध्ये बरंच काय केलं जाईल. पैशाचा वापर, अहो मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मोठ्या मोठ्या संस्थेने म्हणलं की तुला बघतोच. मी पण म्हणलं माझी जनता माझ्या बरोबर आहे, मीच तुमच्याकडे बघतो, नाही घाबरलो त्या लोकांना. अहो, तुम्ही जेलमध्ये टाकलं तरी छत्रपती शिवाजी महाराज असतील, शिवशाहू फुले आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, यांनी आम्हाला शिकवले काही झालं तरी दिल्ली समोर झुकायचं नाही, आपला स्वाभिमान राखायचा. आणि तुम्ही हा निवडून दिलेला कार्यकर्ता स्वाभिमान राखण्यासाठी जो काय प्रयत्न तो करतोय. अहो, या मतदारसंघामध्ये माझी मतं
कापण्यासाठी काही लोकांना उभं केलं जाईल आणि त्यांना असं वाटतं की हे 4 लोक उभे राहिले यांना तिथं मतदान जाईल. मी आपल्याला विचारतो, मतविभाजन करण्यासाठी काही सुपारीबाज लोकांना जर उभं केलं तर तुम्ही माझ्या बरोबर राहणार का कोणाबरोबर राहणार? कोणाबरोबर राहणार? स्वाभिमानावर राहणार का नाही राहणार? त्यामुळे कोणाला उभं राहायचं त्यांनी राहू द्या. अहो मी सांगतो तुम्हाला, इथं जे निंबाळकर साहेब होते 25 वर्षापूर्वी ते आमदार होते. आदरणीय पवार साहेबांचे फार जवळचे, पवार साहेबांना त्यांचं मार्गदर्शन असायचं. पवार साहेब अनेक वेळा या मतदारसंघामध्ये येऊन गेलेले आहेत. अहो आपण आई वडिलांकडनं प्रेरणा घेतो का नाही घेत? आईकडनं घेतो, वडिलांकडनं घेतो. आपण ज्या लोकांकडनं प्रेरणा घेतो ही लोक आपल्यासाठी महत्वाचे आहेत. सद्गुरू संत गोदड महाराज, सद्गुरू संत गीते बाबा, सद्गुरू संत सीताराम बाबा, आपले राशींची माता शेगुडचे महाराज, ह्या सगळ्यांकडनं आपण सर्वजण प्रेरणा घेतो. खर्ड्याचा जो किल्ला आहे जिथं मराठ्यांची शेवटची यशस्वी लढाई झाली त्याच्यातून सुद्धा मी प्रेरणा अनेक वर्षांपासून तिथं घेत आलेलो आहे. मग मी ज्या आई वडिलांकडनं प्रेरणा घेतो, वडीलधारांकडनं घेतो, हे सर्व जे संत ठिकाणं आहेत त्याच्याकडनं सुद्धा मी प्रेरणा घेतो. मी प्रेरणा घेऊन लढायला तिथं तयार असतो. मग ही जी भूमी आहे ही भूमी तुमची आहेच, पण तमाम महाराष्ट्रातून जे लोक इथं येऊन प्रेरणा घेतात त्या लोकांची सुद्धा ही भूमी आहे. माझं घर हे कर्जतला आहे, माझा कारखाना हा जामखेडला आहे. त्यामुळे इथून मी प्रेरणा घेतो, तुमच्याकडनं तिथं प्रेरणा घेतो. त्यामुळे मी सुद्धा या भागाचा भूमिपुत्र आहे, याचा अभिमान त्या ठिकाणी मला आहे. आणि इथं जे काय इथं असणाऱ्या लोकांना करता येईल ते प्रामाणिकपणे तिथं मी करतो. अहो जिथं सरकार कमी पडतं तिथं आपणच सरकार बनतो. आणि हे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून जे काय आपल्याला इथं करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हा आम्ही तिथं करत असतो. बराच वेळ झालाय, मी फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जेव्हा कार्यक्रम संपेल सर्वजण एक साथ कृपया उठू नका, कारण उठलं तर थोडी गडबड होईल, गडबड झाली तर थोडीशी अडचण होईल. त्यामुळे बाहेरच्या माझ्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना पहिल्यांदा जायला आपण संधी देऊ, मग पुढच्यांनी तसंच बसून राहावं. मग मागचे जे त्या ठिकाणी सर्व माझ्या माता भगिनी त्या पहिल्या जातील आणि मग टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी आपण सर्वजण तिथं बाहेर जाऊ. थोडंसं खरंच मला फारच वाईट वाटतंय की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. खरं तर 30,000ची व्यवस्था करून सुद्धा 20,000 माझ्या बहिणींना थोडी अडचण तिथे झाले. खरं तर इथं असणारे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना मी विनंती करेल की जी काय जेवणाची व्यवस्था आपण केली होती, बाहेर पावसाळी थोडंसं भिजलं असेल त्यामुळे त्यांच्या गाड्यामध्ये जर आपण ते जेवणाचे पाकिट देऊ शकलो, त्याच्याच बरोबर आमच्या माता भगिनींना छोटीशी भेट त्या ठिकाणी मी दिलेली ती सुद्धा तुमच्या गाडीवर पोहोचवली जाईल. पण ज्या माता भगिनींना तिथं थोडीशी माझी भेट पोचणार नाही त्यांनी निश्चिंत राहावा. मी पवाराच्या कुटुंबातला आहे, दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळतो. त्यामुळे ज्यांना इथं थोडीशी माझ्याकडनं आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्यानंतर थोडीशी गैरसोय झाली, त्यामुळे ज्या लोकांना छोटीशी माझी भेट पोचणार नाही त्यांना मी त्यांच्या गावामध्ये त्यांच्या वस्तीवर पुढच्या 10 दिवसामध्ये ही भेट त्या ठिकाणी पोचवेल. त्यामुळे कुणीही नाराज होऊ नये एवढी विनंती करतो. सहसा कार्यक्रम कसे असतात, नियोजन 5,000चं असतं, येतात 3,000. आपलं नियोजन 30,000चं आणि प्रेमापोटी आपण सर्वजण आलात 55,000. याच्या पुढेच खऱ्या अर्थाने मी नतमस्तक तुमच्या सर्वांसमोर होतो. एक छोटासा अनुभव सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बोलण्यासारखं खूप काय, पण तुम्हाला एक पेपर दिलेला आहे, पेपर तुम्ही तो वाचावा, घरी जाऊन सगळ्यांना त्या ठिकाणी ते सांगावं आपण काय काम करतोय. माझे आई वडील 20-25 वर्ष सद्गुरू संत गोदड महाराजांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी येतात. म्हणजे मी शाळेत होतो त्या दिवसापासून माझे आई वडील तिथं दर्शनासाठी येतात.
राशींच्या देवीच्या इथं सुद्धा नतमस्तक होण्यासाठी जातात. 22 वर्षापूर्वी संत श्री गोदर महाराजांच्या मंदिरामध्ये माझे आई वडील जेव्हा गेले होते दर्शनासाठी, माझे वडिलांची सवय दर्शन घेतल्यानंतर तिथे एका खांबाच्या पाशी बसायचं. ते तिथे बसलेले असताना माझी आई दर्शन घेत होती. एक शेतकरी आला, पायजामा टोपी, स्वच्छ कपडे, एकदम स्वच्छ कपडे, आणि माझ्या आईला भेटला. नंतर येऊन वडिलांच्या इथं तो शेतकरी तिथं थांबला. अचानक माझ्या वडिलांना विचारलं की अहो तुम्ही इथलं नाहीत का? माझे वडील म्हणाले नाही, आम्ही दुसऱ्या गावचे. कुठल्या गावचे त्यांनी सांगितलं नाही. अचानक प्रश्न विचारल्यामुळे लगेचच त्या शेतकऱ्यांनी बाबांना विचारलं, तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे का? बाबा आश्चर्यचकित झाले. ते म्हणले हो. मुलगी मोठी का? ते म्हणले हो. तुम्हाला एकच सांगतो, काही वर्षांनंतर तुमचा जो मुलगा आहे तो या भूमीमध्ये येईल, इथं असणाऱ्या लोकांची सेवा करेल आणि इथं असताना खूप मोठा कायापलट करेल, असं 22 वर्षापूर्वी त्या मंदिरामध्ये त्या शेतकऱ्याने तिथं सांगितलं. ती व्यक्ती शेतकरी होता का एक आध्यात्मिक शक्ती होती हे मला तिथं सांगता येणार नाही, पण मी इलेक्शन कधीच लढणार नाही असं अनेक वर्षांपासून सांगत होतो. 5-6 मतदारसंघ तिथं बघितले होते, कुठून लढायचं. पण शेवटी म्हणतात ना, एखादी आध्यात्मिक शक्ती आपल्याला सांगून जाते की इथं तू गेला पाहिजे, इथं जाऊन तू काम केलं पाहिजे. आणि 4ही मतदारसंघ राहिले बाजूला, आणि मला कुठून निवडणूक लढण्याची संधी मिळाली ती म्हणजे कर्जत आणि जामखेड मधून लढाले. त्यामुळे त्यावेळेस केलेली जी भविष्यवाणी असेल, नाही तर त्यावेळेस दिलेला जो आशीर्वाद असेल त्या शेतकऱ्याने, नाही तर शेतकरी रूपी एका आध्यात्मिक शक्तीने, त्याच्या साक्षीने या कर्जत जामखेडमध्ये जे जे करता आलं ते मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पण कितीही प्रयत्न केला तर कुठं ना कुठं तरी थोडंसं आपण कमी पडतो. त्यामुळे जिथं कमी पडलो तिथं तुम्ही मला माफ कराल, पण ती जी थोडासा राहिलेला जो विषय ते पूर्ण करण्यासाठी येत्या 5 वर्षामध्ये तुम्ही सर्वजण या कार्यकर्त्याला संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. फक्त जाता जाता आपल्याला विचारतो, राहणार का नाही या भावाबरोबर? नक्की का? दोन्ही हात वरती, दोन्ही वरती हात करून दादांना ग्वाही. एकच वादा, अजिबात मागचा आवाज आला नाही. एकच वादा. रोहित दादा तू मागे बढो. अहो माझ्या विरोधात मोठी ताकद येणार आहे, फार मोठी. दिल्लीचे सुद्धा लोक येणार आहेत, तरी राहचाल ना बरोबर? अहो महाराष्ट्राचे तमाम मोठे मोठे नेते माझ्या विरोधात येणार आहेत, राहणार का नाही बरोबर? माझी मतं खाण्यासाठी बरेच लोक उभा राहणार आहेत, राहणार का नाही बरोबर? किती ताकद विरोधात लावली तर तुमच्यासारख्या बहिणी आमचे हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जर माझ्या बरोबर असतील तर त्या ठिकाणी मी घाबरणार नाही. फक्त एक पैशाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जाईल. एका मताला 500 रुपये दिले जातील. अहो 5 वर्षासाठी जेव्हा 500 रुपये दिले जातात तेव्हा वर्षासाठी 100 रुपये. दिवस एका वर्षात किती दिवस असतात? 365. 100 रुपये जे वर्षाला राहतात 365 त्याला जर डिवाइड केलं तर वर्षाला तुम्हाला किती रुपये देतात हे पलीकडचे लोक? 10 पैसे. अहो 10 तुमच्या मताची किंमत दिवसाची 10 पैसे आहे का? का मुलांना हाताला नोकरी मिळावी ही त्याची किंमत आहे? डोक्यावरचा हांडा कायमस्वरूपी निघून जावा यासाठी प्रत्येक गावामध्ये आपण योजना मंजूर करून आणली. हा खऱ्या अर्थाने विकास महत्वाचा का? तो एका दिवसासाठी, एका इलेक्शनसाठी, एका मतासाठी काही लोक पैसे जातात ते महत्वाचं? काय महत्वाचं, विकास का पैसा? बर मग विकासाची साथ तुम्ही दिली असेल, या कार्यकर्ता बरोबर तुम्ही सर्वजण असाल तर चला, भल्या भल्या लोकांबरोबर मी लढायला तयार आहे. कारण कर्जत जामखेडच्या जनतेने मला लढायला शिकवले आणि तुमच्यासाठी, विचारासाठी,
भल्या बरोबर लोकांबरोबर हा कार्यकर्ता भिडायला सुद्धा तयार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.